नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लास 10 इंग्लिशच्या पेपरमधील जो आपला लँग्वेज स्टडीचा सेक्शन आहे मित्रांनो, एकूण 10 मार्क्ससाठी आपल्या एक्झाममध्ये विचारला जातो। त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे ते 10 मार्क्स तुम्हाला कन्फर्म करायचे, फिक्स करायचे, तसं पाहायला गेलं तर मित्रांनो खूप इझी सेक्शन आहे। मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, तुमचा मित्रांनो 10 मार्क्सपैकी एकही मार्क्स जाणार नाही। तुम्ही 10 पैकी 10 मार्क्स इझिली स्कोर करू शकता। माझं असं मत आहे मित्रांनो, आता थोडंसुद्धा टाइमपास न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरू करूया, डायरेक्टली क्वेश्चन्सकडे जाऊया आणि कशा प्रकारे ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे ते तुम्हाला मी सांगतो। आपला फर्स्ट क्वेश्चन आहे डू एज डायरेक्टेड। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अटेम्प्ट एनी 4 आहे मित्रांनो, तुम्हाला 8 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो। आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला सांगतो 8 मार्क्ससाठी मित्रांनो तुम्हाला पाहिजे 8 मार्क कशा प्रकारे कन्फर्म करायचे ते आपण पाहूया। त्यामध्ये मित्रांनो आपला पहिला क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स। मित्रांनो तुम्हाला वर्ड्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक लेटर टाकायचं आहे आणि तुम्हाला वर्ड कंप्लीट करायचं आहे। त्यामध्ये पहिला वर्ड आहे मित्रांनो ATT डॅश आहे मित्रांनो CK। तर लक्षात घ्या मित्रांनो सिंपली आहे, इथं काय असणार मित्रांनो A असणार आहे, म्हणजे इथं हा वर्ड आहे तो मित्रांनो अटॅक तयार होणार आहे। हा जो वर्ड आहे तो मित्रांनो अटॅक तयार होणार आहे। खूप इझी क्वेश्चन आहे। त्यानंतर मित्रांनो HUMBLE म्हणजे मित्रांनो हंबल वर्ड तयार होते, म्हणजे मित्रांनो इथं काय येणार आहे U येणार आहे। त्यानंतर मित्रांनो तिसरा आहे मित्रांनो आपला PARCEL म्हणजे मित्रांनो काय असणार आहे C असणार आहे मित्रांनो पार्सल वर्ड तयार होणार आहे। त्यानंतर मित्रांनो चौथा आहे GROCER मित्रांनो O येणार आहे। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, एक लेटर टाकायचं आहे, फक्त एक अक्षर टाकायचं आहे आणि तो शब्द तुम्हाला पूर्ण करायचा आहे। खूप इझी आहे मित्रांनो, खूप इझी शब्द आहे। तुम्ही थोडंसं जर नीट व्यवस्थित पाहिलं तरी देखील मित्रांनो तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। आता तुम्ही पाहू शकता अटॅक आहे, हंबल, पार्सल, ग्रोसर हे खूप इझी क्वेश्चन्स आहे, इझी शब्द आहेत, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर सेकंड क्वेश्चन मित्रांनो आपला पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। मित्रांनो खूप मुलांना अल्फाबेटिकल ऑर्डर कशा प्रकारे लावली जाते ते माहित नसतं। तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जे मित्रांनो वर्ड आहे त्याचं जे पहिलं लेटर आहे तुम्ही इथं पाहू शकता PCR आणि D। मित्रांनो हे जे लेटर आहे ना, हे ABCD प्रमाणे कोणत्या नंबरला येतं, म्हणजे कोणतं जो लेटर आहे ते पहिल्यांदा येतं तो वर्ड तुम्हाला पहिल्यांदा लावायचा। म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आता हे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रॉमिस, क्युरियस आणि रुब्रिक आणि मित्रांनो डिस्ट्रेस। तुम्ही यामध्ये पाहिलं तर मित्रांनो C म्हणजे क्युरियस, C पहिल्यांदा येतं। ABCD मध्ये ABC आणि त्यानंतर D येतं, बरोबर। म्हणजे पहिल्यांदा जो C म्हणजे हा जो क्युरियस शब्द आहे मित्रांनो तुमचा हा पहिल्यांदा येणार, बरोबर। त्यानंतर मित्रांनो C नंतर काय येतं D येतं, तर मित्रांनो हा डिस्ट्रेस शब्द तुमचा मित्रांनो दुसऱ्यांदा येणार आणि त्यानंतर मित्रांनो आपला तिसऱ्यांदा काय येणार मित्रांनो LMNOP आणि त्यानंतर R येतो, म्हणजे प्रॉमिस शब्द मित्रांनो तुमचा तिसऱ्यांदा येणार आणि त्यानंतर तुमचं रुब्रिक। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची असते। म्हणजे तुम्हाला ABCD प्रमाणे कोणतं लेटर पहिल्यांदा येते ते त्या वर्डमध्ये शोधायचे आणि ते जर पहिल्यांदा असेल तर मित्रांनो तुम्हाला ते पहिल्यांदा लावायचे। अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्सने मित्रांनो तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचं असतं। मित्रांनो तुम्ही इझिली हे 2 मार्क्स तुम्ही स्कोर करू शकता। आता त्यामध्ये आपला दुसरा क्वेश्चन मी सॉल्व्ह करून तुम्हाला मी दाखवतो। यामध्ये तुम्ही पाहू शकता विस्डम, विदिन, विंटर आणि मित्रांनो विंडो या चारही मित्रांनो वर्डमध्ये तुम्ही पाहू शकता जो W आहे तो मित्रांनो जो पहिल्यांदा आहे तो मित्रांनो सगळ्यांमध्ये कॉमन आहे। आता तर काय करायचं, म्हणजे W तर सगळीकडे कॉमन आहे आणि त्यानंतर तुम्ही थोडं लक्ष देऊन पाहिलं तर त्यानंतर सगळीकडे I पण कॉमन आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये I आहे। त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, थोडंसं अवघड वाटत असेल पण खूप इझी आहे। तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जर W कॉमन आहे, I देखील कॉमन आहे, तर त्याच्यात तिसरं जे लेटर आहे म्हणजे तिसरं लेटर कोणतं आहे ते तुम्हाला पाहिजे आहे। तर तुम्ही पाहू शकता तिसरं लेटर N आहे, इथं N आहे, इथं पण N आहे आणि मित्रांनो त्यानंतर इकडं S आहे आणि इकडं T आहे। लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला दिलं जातं। तुम्ही लक्षात देऊन पाहिजे मित्रांनो, तुम्हाला N पहिल्यांदा येतं, T पहिल्यांदा येतं का S पहिल्यांदा येतं। तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला जर पाहायला मिळेल मित्रांनो, जे N आहे ते लेटर पहिल्यांदा येतं। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, N वाले शब्द पहिल्यांदा पाहिजे। आता N मध्ये 2 शब्द आहेत, एक हा शब्द आहे आणि त्यानंतर विंडो शब्द आहे। तर माझं असं मत आहे तुम्हाला काय करायचं आहे, N नंतर जो नंतरचं लेटर कोणतं आहे D आहे आणि इकडे T आहे। मग D पहिल्यांदा येतं का T पहिल्यांदा येतं, तर तुम्हाला मित्रांनो विंडोतलं D पहिल्यांदा येतं, तर तुम्हाला विंडो हा शब्द पहिल्यांदा लिहायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा विंटर हा शब्द लिहायचा आहे। आता हे झाले 2 शब्दाचा। तर त्यानंतर मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही इथं आता नंतर T आणि S। आता T आणि S मध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय येतं, तर मित्रांनो T आणि S मध्ये पहिल्यांदा तर S, तर मी तुम्हाला विस्डम जो शब्द आहे तो तिसऱ्यांदा लिहायचा आहे आणि मित्रांनो T वाला जो हा जो शब्द आहे तुम्हाला लास्ट लिहायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे। जर तुमचे 2-3 लेटर्स कॉमन असतील तर तुम्हाला पुढचं लेटर पाहून त्याप्रमाणे सिक्वेन्स लावून मित्रांनो तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। खूप इझी क्वेश्चन्स आहे। तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो हे 2 मार्क्स आहेत तुम्ही इझिली स्कोर करू शकता। आता त्यानंतर आपण जाऊया आपल्या क्वेश्चन 3 कडे, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस या क्वेश्चनकडे। आता लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये काय करायचं असतं, तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या सेंटेन्सवरती मी तुम्हाला पंक्च्युएशन मार्क म्हणजे तुम्हाला चिन्ह वगैरे वापरायचे, तुम्हाला कॅपिटल लेटर वगैरे वापरून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। एकूण 2 मार्क्ससाठी मित्रांनो हा क्वेश्चन विचारला जातो। तुम्ही पाहू शकता यामध्ये पहिला क्वेश्चन आहे आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे। हे जे सेंटेन्स आहे जर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन पाहिलं तर तुम्ही यामध्ये पाहू शकता मित्रांनो, आय जे आहे ते मित्रांनो तुम्हाला कॅपिटल पाहिजे, प्लस मित्रांनो हॅवंट जे आहे ते मित्रांनो तुम्हाला एक असं कॉमा पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लास्टला मित्रांनो एक फुल स्टॉप पाहिजे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे वाक्य लिहायचं, तुम्हाला मी दाखवते स्क्रीनवरती। तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला हे वाक्य लिहायचं आहे, म्हणजे सेंटेन्स अशा प्रकारे करेक्ट करायचं आहे। त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी, म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आस्क्ड मी म्हणजे मित्रांनो हे कोणीतरी बोललेलं आहे। तर मित्रांनो तुम्हाला
हॅव यू स्टडीड दॅट हे तुम्हाला मित्रांनो डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यावं लागेल आणि मित्रांनो तुम्हाला दॅट नंतर मित्रांनो तुम्हाला एक क्वेश्चन मार्क लावावा लागेल आणि मित्रांनो एच जे आहे मित्रांनो तुम्हाला कॅपिटल काढावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला लास्टला मित्रांनो फुल स्टॉप देऊन मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पंक्च्युएशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे खूप इझी आहेत मित्रांनो हे सुद्धा 2 मार्क्स तुम्ही मित्रांनो इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपला फोर्थ मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मेक 4 वर्ड्स ऑफ मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड म्हणजे तुम्हाला मित्रांनो हा शब्द दिलेला आहे आणि ह्या शब्दापासून मित्रांनो तुम्हाला मिनिमम 3 अक्षरांचे 4 वर्ड बनवायचे आहेत 2 मार्क्ससाठी. हे पण 2 मार्क्स मित्रांनो तुमच्या हातातले आहेत खूप इझी आहेत कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे हा वर्ड तुम्हाला व्यवस्थित पाहिजे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो यामध्ये तुम्हाला पहिला वर्ड पाहू शकता मित्रांनो तुम्ही इनकरेज मित्रांनो हा शब्द तुमचा तयार होतो. त्यानंतर आपला दुसरा शब्द तयार होतोय करेज. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सिमेंट हा शब्द तयार होतोय, सिमेंट शब्द तयार होतोय, रेंट शब्द तयार होतोय, रेंज शब्द तयार होतोय. असे भरपूर शब्द मित्रांनो तुम्हाला तयार करता येतात. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्यामधून शब्द तयार करायचे खूप इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला जास्त डोकं लावण्याची गरज नाही आहे. त्यानंतर मित्रांनो राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. हा जो रीड शब्द आहे मित्रांनो ह्या रीड शब्दाला मित्रांनो तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे. आता तुम्ही पाहू शकता रीड असतं, लाऊडली असतं, सायलेंटली असतं, त्यानंतर मित्रांनो केअरफुली असतं, क्विकली असतं. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला वर्ड्स लिहायचे खूप इझी क्वेश्चन आहे हा सुद्धा. तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे ह्या रीडच्या रिलेटेडच वर्ड लिहायचे म्हणजे रीडला जे संदर्भात वर्ड आहेत तेच तुम्हाला लिहायचे. काही पण दुसरे जो तुम्ही वर्ड दिले तर तुमचे मार्क्स कट होणार आहेत अशा प्रकारे. त्यानंतर क्वेश्चन 6 आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ॲड 4 वर्ड्स बिगिनिंग विथ द लेटर्स ऑफ द प्रिव्हियस वर्ड म्हणजे तुम्हाला हा जो वर्ड आहे स्टोरी त्याच्या पुढचा जो लास्टचा जो लेटर आहे वाय त्या वाय पासून तुम्हाला एक नाउन लिहायचं आहे. त्या वाय पासून एक नाउन लिहिल्यानंतर ते जो वर्ड बनेल त्या वायचा जो वर्ड बनलाय त्याच्या लास्टला जे लेटर असेल त्याच्यापासून अजून एक नाउन लिहायचे. अशा प्रकारे तुम्हाला वर्ड चेन तयार करायचे. खूप इझी क्वेश्चन आहे हा देखील तुम्हाला मी सांगतो. आता स्टोरी नंतर मित्रांनो तुमचं कोणतं मित्रांनो नाउन येईल वाय पासून मित्रांनो तुम्हाला मी सांगतो नाउन येते आपलं युथ लिहिलं. युथ नंतर मित्रांनो तुमचं काय येणार आहे त्याच्या लास्टला आलेलं मित्रांनो एच पासून तुमचं काय येणार आहे हाऊस. त्यानंतर मित्रांनो हाऊसच्या लास्टला काय ई आहे तर ई पासून काय येणार आहे एलिफंट. एलिफंटच्या लास्टला काय मित्रांनो टी आहे तर मित्रांनो टी पासून काय येणार आहे ट्री. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला वर्ड चेन तयार करायची खूप इझी आहे. लास्टच्या मित्रांनो लेटर पासून मित्रांनो तुम्हाला पुढचं मित्रांनो वर्ड तयार करायचे. अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो नाउनची वर्ड चेन तुम्ही इझिली तयार करू शकता. त्यानंतर मित्रांनो आता जाऊयात आपल्या बी कडे डू एज डायरेक्टेड. मित्रांनो टोटल 2 मार्क्ससाठी विचारला जातो. मित्रांनो खूप इझी क्वेश्चन आहे सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो मित्रांनो अटेम्प्ट एनीवन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज इन फ्रंट ऑफ आणि मित्रांनो लक्षात घ्या किंवा मित्रांनो त्याला ऑर आहे मित्रांनो तुम्हाला ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्सेस टू एक्सपांड इट मिनिंगफुली दिस इज माय स्कूल. आता लक्षात घ्या मित्रांनो आपण पहिल्यांदा इन फ्रंटवाला जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर पाहूया. त्याचा आन्सर मित्रांनो काय असणार आहे मित्रांनो त्याचा आन्सर असणार आहे द टीचर वॉज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द क्लास. म्हणजे इन फ्रंट मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे एक सेंटेन्स बनवायचे आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला हे घ्यायचं म्हणजे तुम्हाला हे वापरून तुम्हाला सेंटेन्स बनवायचं आहे. किंवा मित्रांनो आता जाऊयात आपल्या नेक्स्टकडे म्हणजे आपलं क्लॉजवाल्या दिस इज माय स्कूल वेअर आय स्टडीड एव्हरी डे अँड लर्न न्यू थिंग्स. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो ह्या क्लॉजपासून सेंटेन्स बनवायचं आहे. हे झाले मित्रांनो इझी आहे खूप इझी आहे तुम्ही बनवू शकता. त्यानंतर मित्रांनो अटेम्प्ट एनीवन ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स म्हणजे तुम्हाला 2 वर्ड्स दिलेले आहेत त्यांना मित्रांनो सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून मित्रांनो तुमचे नवीन शब्द तयार करायचे. आता लक्षात घ्या मित्रांनो हॅपीला मित्रांनो तुम्ही अनहॅपी करू शकता किंवा मित्रांनो हॅपीला हॅपीनेस करू शकता. थॉटला मित्रांनो तुम्ही थॉटफुल किंवा मित्रांनो अशा प्रकारे करू शकता. इझी मित्रांनो खूप इझी क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये बी आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनीवन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. हॅपीला वापरून मित्रांनो तुम्हाला एक सेंटेन्स तयार करायचं आहे आणि थॉटला वापरून तुम्हाला एक अजून एक सेंटेन्स तयार करायचे. तुम्हाला मित्रांनो प्रिफिक्स किंवा सफिक्स किंवा मित्रांनो तुम्हाला सेंटेन्स तयार करायचं दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे. आता तुम्ही सांगतो मित्रांनो हॅपीपासून आपण सेंटेन्स तयार करूया. हॅपीपासून काय सेंटेन्स तयार होते मित्रांनो आय फेल्ट व्हेरी हॅपी आफ्टर विनिंग द कॉम्पिटिशन आणि मित्रांनो थॉटपासून शी शेअर अ थॉटफुल आयडिया ड्युरिंग द डिस्कशन. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला वाक्य तयार करायचे सेंटेन्स तयार करायचे. आता मित्रांनो लक्षात घ्या मी तुम्हाला ऑल जे मित्रांनो 10 मार्कचे क्वेश्चन आहेत मित्रांनो लँग्वेज स्टडीचे ते एक्सप्लेन केलेले आहेत. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्ही अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुम्ही इझिली मित्रांनो लँग्वेज स्टडी सेक्शनमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.